नमस्कार मित्रांनो, मी कांदुलीकर संदीप तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आलो आहे परळ वर्कशॉपजवळ पुन्हा एकदा। आज परळ वर्कशॉपमध्ये धारावीचा सुखकर्ता निघणार आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे। पण तत्पूर्वी इथे मूर्तीचं अजून थोडंसं काम बाकी आहे। 11 वाजेचा टाईम सांगितला होता, आता 11:30 झालेले आहेत। तोपर्यंत कसं आहे की थोडं काम बाकी आहे, म्हणून मी गेलो होतो गणसंकुलकडे। गणसंकुलमध्ये अजून 2 गणपती निघणार आहेत, एक मुंबईचा मोरया आहे आणि एक कुर्ल्याचा महाराजा आहे। पण तिथे पण थोडंफार अजून काम बाकी आहे। तर पुन्हा एकदा मी परळ वर्कशॉपजवळ इथे आलेलो आहे। तर आता इकडनं मी चालवलं, बघू किती वाजता टायमिंग लागतो। थोडीशी गर्दी वगैरे आताशी जमाना चालू झालेली आहे। तर तिकडचा माहोल काय आहे, कशी गर्दी आहे ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। आणि आज मी असं करणार आहे की थोडंसं पाठीमागून शूट करायचं बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला मूर्ती कशी दिसते लांबून तो क्लोजअपमध्ये घेण्यामध्ये काय आहे की पोलिसांचं भरपूर तिकडे गर्दी असते आणि त्यांना सपोर्ट मिळत नाही या गर्दीमध्ये, आणि सगळ्या धक्काबुक्की भरपूर असते। तर थोडासा पाठीमागून करण्याचा प्रयत्न करतो। तर चला आता आपण जाऊया परळ वर्कशॉपवर। मित्रांनो, आता गणपती बाहेर निघण्याच्या तयारीमध्ये आहे। थोडा तुम्हाला मी समोरचं दृश्य दाखवतो। थोड़ी हवा मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल धारावीचा सुखकर्ता आता इकडे निघालेला आहे। आणि आता मी या परळ ब्रिजच्या खाली आहे आणि तिकडे अजून एक गणपतीचं आगमन झालेलं आहे। मी ब्रिज खालीच उभा आहे। ही पहा तिच्या समोर आहे। माझ्या समोर आता आहे तो कुर्ल्याचा महाराजा। पाहू शकता मी कुर्ल्याचा महाराजा, किती भव्य अशी मूर्ती आहे।
मित्रांनो माझ्या पाठीमागे आहे कुर्ल्याचा महाराजा आणि समोर आहे धारावीचा सुखकर्ता आणि आमचे मित्र हे बघा कसे ब्रिजवर शूट करत आहे बघा. हे बघा हे दोघं जण हे कसे ब्रिजवर शूट करत आहे. म्हणे हे दोघं ब्रिजवर शूट करत आहेत फ्रेम मध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता धारावीचा सुखकर्ता आणि कुर्ल्याचा महाराजा हा गणपती दोन्ही तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आणि आता मी परत वर्कशॉप जवळ आलेलो आहे. आता सध्या तिकडे कुठे गणपती मला दिसत नाही आगमनाचे असतील तर मी तुम्हाला दाखवेन. पण मी चाललेलो आहे गणसंकुलमध्ये. तर तिकडचे काय अपडेट आहेत आणि तिकडून कुठला गणपती निघतोय ते तुम्हाला मी दाखवतो. तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो मी आता आलो आहे गणसंकुल जवळ आणि आता माझ्यासमोर आहे मुंबईचा मोरया हा गणपती निघालेला आहे. तर माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता हा मुंबईचा मोरया. धारावीचा सुखकर्ता जो निघाला होता तर गणपती कसा पटापट निघाला होता. तर आम्हाला जास्त काही शूट करायला जमलं नाही. तर मी आता धारावीमधून निघून असा इथे आलो होतो माहेमजवळ. तर माझ्यासमोर आता गणपती बाप्पा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता कॅमेरामध्ये एवढं दिसत नसेल तुम्हाला तुम्ही थोडं झूम करून पण दाखवतो. हा बघा हा धारावीचा सुखकर्ता. जसं गणपती अजून जवळ येईल तसं मी तुम्हाला वेगळ्या अँगलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धारावीचा सुखकर्ता. मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल धारावीचा सुखकर्ता, कुर्ल्याचा महाराजा आणि मुंबईचा मोरया या तिघांचा गणपतीचं मी तुम्हाला आगमन दाखवलेलं आहे. आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती. गणपतीचं आगमन जोरदार झालं आहे. ढोल ताशा पथक भरपूर होते आणि थोडासा आपल्याला अजून धारावीचा सुखकर्त्याचा फुटेज भेटले नव्हते. त्यासाठी आपण व्हिडिओ काढण्यासाठी इथे आलो होतो. तर आता इकडनं मला जे पाहिजे होतं ते मिळालेले आहेत आणि आता मी निघतो आहे घरी जाण्यासाठी कारण की खूप उशीर होत आहे. आणि याच्यापुढेही तुम्हाला नवीन काहीतरी व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय. चला गणपती बाप्पा मोरया.